जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं जे वलय तयार झाले ते मला वाटतंय कामामुळे. सांगितलं आमच्या मित्रांनी, सेलूच्या नगराध्यक्षांनी सुरुवातीला बोलत असताना सांगितलं की आमचे नेते देशाचे पंतप्रधान, त्यांचं ब्रीद वाक्य आहे सबका साथ सबका विकास. आणि आपल्या परभणीचा खरा विकास पाहिजे व्हायचा आपल्याला वाटत असेल तर ही परभणी भारतीय जनता पक्षाच्या हातात आल्याशिवाय परभणीचा विकास होणार नाही. आणि मला विनंती करायची या निमित्ताने या शहरामध्ये 37-39 लोक भारतीय जनता पक्षाचे उभे राहिले. आता माणिकरावजी आलेत आमचे 12 नंबरचे, तिथे युती झाली, 2 शिवसेना 2 भाजप. बरोबर आहे माणिकराव? ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि यावेळेस खऱ्या अर्थानं परभणीचं जे काही राहिलेला बॅकलॉग जर पूर्ण करायचा असेल, कोणावर विश्वास ठेवणार आहे तुम्ही? आजपर्यंत इथे जे काही परभणी शहरामध्ये, परभणी जिल्ह्यामध्ये नेतृत्व करणाऱ्या लोकांनी काय केलंय काय नाही केलंय याच्यावर आज बोलण्याची आवश्यकता आहे हे मला वाटत नाही. परंतु आता आपल्याला काही करायचं असेल आणि करून घ्यायचं असेल तर फक्त एकमेव ताकद, ती म्हणजे भाजपची ताकद. आणि ती ताकद उद्या तुमच्या मतामुळं ती निर्माण करायची. कायसाठी? की परभणीचा विकास व्हावा, परभणीचं परिवर्तन व्हावं, परभणीत काहीतरी वेगळं घडलं पाहिजे. ह्या गोष्टी जर आवश्यक आपल्याला वाटत असतील तर उद्याच्या 15 तारखेला कमळाचं बटन, काय उद्याच्या 15 तारखेला कमळाचं बटन हे मात्र आपण विसरता कामा नये. आणि त्याच बटनावर आपलं बटन हात गेला पाहिजे. आणि या परभणी नगरामध्ये जे काही कमळाचे आणि 12 नंबर मधले 2 बाणाचे, ह्या दोघांशिवाय तिसरा कमळ आणि बाण ह्याचाच विचार, तेही बाण फक्त 2 नंबर मधले, नाही तर प्रत्येक ठिकाणी 12 नंबर मधलाच तिथंच बार वाजवायचा आहे आपल्याला. बाकी ठिकाणी फक्त कमळ पाहायचंय. आणि मला वाटतं ही खूणगाठ तुम्ही मनामध्ये बांधून ठेवली असेल. काय सांगायचंय मला वाटत नाही की आता या देशातल्या नागरिकांना काही सांगण्याची आवश्यकता आहे. अरे आपले 2014 पासून जर आज तगायत जर इतिहास पाहिला तर जगामध्ये छाप टाकण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय. आणि या महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या लोकांना कुठेतरी आयुष्यामध्ये क्रांती घडवून आणायची असेल तर ते जर कोणी केलं असेल तर ते आपल्या देवाभाऊंनी केले, हे तुम्ही आम्ही विसरता कामा नये. आणि म्हणून आपल्याला मी मनापासून विनंती करतो की उद्याच्या 15 तारखेला आपण एकच काम कराल, ते म्हणजे भारतीय जनता पक्षाला यशस्वी करण्याचं काम कराल ना आपण. अरे मी तुळजाभवानीचा भोप्या आहे, आई तुळजाभवानीचा कदम आहे. मी कदम बोर्डीकर गावाचं नाव आहे. कोण आहे? कदम आहे. आणि मग आई तुळजाभवानीला स्मारा डोळ्यासमोर ठेवा आणि मला विश्वास द्या हातवर करून की या उद्याच्या निवडणुकीमध्ये सगळे मागचे लोक का हातवर करत नाहीत? का आपल्याला विचार नाही? आपण विश्वास दिलाय आई जगदंबेला समोरून की ही निवडणूक ही भाजपची निवडणूक, ही निवडणूक कमळाची निवडणूक. आणि 15 तारखेला कमळाच्या निशाणीचं बटन दाबून 16 तारखेला भाजपचा झेंडा या महानगरपालिकेवर फडकेल एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. निश्चित परभणी जिल्ह्याचा आपल्यावर विश्वास आहे. मागच्या प्रदीर्घ अशा 40 वर्षापासून परभणी जिल्ह्याच्या आपण भीष्म पितामह आहात. लाडके मुख्यमंत्री यांचं परभणीत आगमन झालेलं आहे. उड्डाणपूल क्रॉस केलेला आहे. अवघ्या 2 मिनिटांमध्ये त्यांचं इथं आगमन होईल. आपल्या सगळ्यांना विनंती आहे, जेव्हा मुख्यमंत्री महोदयाचं, आपल्या लाडक्या पालकमंत्री महोदयाचं इथं आगमन होईल, आपल्या सगळ्यांनी उभं राहून जोरदार घोषणा द्यायच्या आहेत. एकदा आपण सराव करायचा का?
अच्छा परभणीच्या आपल्या सगळ्याला बोलता येतं. भारत माता की पाठीमागे भारत माता की वंदे वंदे सियावर रामचंद्र की पवनसुत हनुमान की भारत माता की. काही वेळामध्ये आगमन होईल. सर्व उमेदवार पाठीमागे बसतील. उमेदवार कोणीही पुढे येणार नाही. जो प्रोटोकॉल आहे प्रोटोकॉल मधले सर्व सन्माननीय पदाधिकारी मुख्यमंत्री महोदयांचं आगमन झाल्या महाराष्ट्र गीताने त्यांचं स्वागत होणार आहे. महाराष्ट्र गीत लागल्यावर सर्वांनी जागेवर उभं राहायचं आहे. अवघ्या एका मिनिटामध्ये मुख्यमंत्र्यांचं इथं आगमन होणार आहे. निश्चित परभणी जिल्ह्याचं आज भाग्य आहे. आपलं भाग्य बदलण्यासाठी विकासाचा रथ परभणी शहरामध्ये आणण्यासाठी आज सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचं इथं आगमन होत आहे. आपल्या मनामध्ये जो काही विकास पाहिजे आपल्याला जे आपल्याला पाहिजे निश्चित आज मुख्यमंत्री महोदय आपल्याला देऊनच जाणार आहेत. आपले कर्तव्य येणाऱ्या 15 तारखेला कोणत्याही भूलधापाला बळी न पडता फक्त कमळावर बटन दाबायचे आणि जास्तीत जास्त उमेदवार हे भाजपचे निवडून द्यायचे ही आपल्याला विनंती. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आपल्या सर्वांचे देवाभाऊ या ठिकाणी आगमन करते झाले असून आपण या ठिकाणी उभा राहून टाळ्याच्या गडगडाटामध्ये माननीय आपल्या देवाभाऊंचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करायचं आहे. आपले लाडके देवाभाऊ या ठिकाणी आपल्या सभास्थळावर उपस्थित झालेले आहेत. आपल्या प्रभावती नगरीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आपल्या सर्वांचे देवाभाऊ या ठिकाणी आगमन करत होत असून संपूर्ण परभणीकरांच्या वतीने माननीय देवाभाऊंचे हार्दिक स्वागत आपल्या लाडके देवाभाऊ या ठिकाणी आगमन करण्यात झाले आहेत. भारत माता की भारत आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना आपल्या देवाभाऊंना विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन करून आपण आजच्या या सभेला सुरुवात करूया. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की. मी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय मेघनादिदी बोर्डीकर, महानगराचे अध्यक्ष शिवाजीराव भरोसे, ग्रामीणचे अध्यक्ष सुरेशरावजी भुमरे, आदरणीय बोर्डीकर साहेब, सर्व मान्यवरांना विनंती करतो की आदरणीय आपल्या देवाभाऊंचं या ठिकाणी परभणी जिल्ह्याच्या वतीने स्वागत करावं. लगेच राखे तुत उठतो अनघे जो मनारी देवा 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 भाऊ देवा 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 भाऊ देवा 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 भाऊ. आपल्या परभणी जिल्ह्यातील 7 नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यामध्ये 3 नगराध्यक्ष जिंतूर, सेलू आणि सोनपेठ आदरणीय मेघनादिदींच्या नेतृत्वात निवडून आले. ते या ठिकाणी आदरणीय देवाभाऊंचं स्वागत करतील. जनताच माझा देव, राष्ट्रसेवा हेच माझे जीवनाचे खरे वैभव. मी कार्यकर्ता संघर्षातून घडलेला ध्येयाने. परभणी जिल्ह्याच्या लोकप्रिय पालकमंत्री
आदरणीय मेघना देवी बोर्डीकर यांना विनंती करतो की आपण या विजय संकल्प सभेला संबोधित करावं. बोला भारत माता की. एकमेव पक्ष श्रेष्ठ एकमेव तत्व भारत माता की, भारत माता की. आज आपल्या सर्वांना या ठिकाणी संबोधित करण्यासाठी आलेले सर्व महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, विकास पुरुष, आणि जो विकास या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये होताना आपल्या सर्वांना दिसतोय, इंटरनॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर जे या ठिकाणी उभं राहताना दिसतंय, तो विकास आपल्या परभणीच्या गल्लीपर्यंत पोहोचवण्याचा ज्यांचा मानस आहे, विकसित भारताच्या सोबत विकसित महाराष्ट्र सुद्धा झाला पाहिजे यासाठी रात्रंदिवस जे या ठिकाणी काम करतायत ते आपल्या सर्वांचे नेते, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ, मी आपल्या या ठिकाणी सर्वांच्या वतीने स्वागत करते. आजच्या मंचावरील या ठिकाणी उपस्थित आपले नेते रामप्रसाद बोर्डीकर साहेब, या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शिवाजीराव भरोसे, ग्रामीणचे अध्यक्ष सुरेशजी भुमरे, संतोषजी मुरकुटे, प्रमोदरावजी वाकोडकर, प्रताप भैया देशमुख, मिलिंदजी सावंत, परमेश्वरजी कदम, राजेशजी देशमुख, मोहनराव फड, आकाशजी फड, उपस्थित सर्वच मान्यवर, मी सर्वांची नावं या ठिकाणी घेत नाही, सर्व आपले भारतीय जनता पार्टीचे महानगरपालिकेतील उमेदवार आणि मोठ्या संख्येने जमलेले सर्व शहरातील मतदार बंधू भगिनींनो, खरं तर भाऊ या ठिकाणी आपण येणार ह्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा, परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा भाजप एवढ्या ताकदीने या ठिकाणी निवडणूक लढत आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येक जनतेला, या शहरातल्या जेवढे पण मतदार बंधू भगिनी असतील, लहान वडीलधारी असतील, सगळ्यांना माहिती आहे की परभणी प्रभावती नगरी ही 7 वाहनांच्या काळापासून ते मराठवाडा मुक्ती संग्रामापर्यंत प्रत्येक लढ्यामध्ये स्वाभिमानाने लढलेलं हे शहर आहे. पैठण बरोबरच प्रभावती नगरीचा सुद्धा उल्लेख या 7 वाहनांच्या काळामधला आपल्याला दिसतो. परंतु आज अनेक कारणांनी या परभणी ही भकास झालेली दिसते आणि आपल्याला या परभणीच्या चिखलात, हा चिखलमुक्त परभणी कोण करणार असेल तर या ठिकाणी या चिखलामध्ये कमळ फुलवलं पाहिजे, हा विश्वास आज या शहरातल्या मतदार बंधू भगिनींना पटलेला आहे. म्हणून आम्ही बघतोय पहिल्यांदा या ठिकाणी या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी एवढा बारकाईने लक्ष देते भाऊ, या शहराचा विकास हा भरपूर झालेला आहे, मोठा वस्ती वाढलेली आहे. आमचं परभणी शहर हे चांगल्या पद्धतीने रेल्वेच्या रूटनी कनेक्ट झालेलं आहे. तुमच्यामुळेच नांदेड जालना समृद्धी महामार्गाशी हे शहर कनेक्ट झालेलं आहे आणि रेल्वेच्या दुहेरीकरणामुळे, इलेक्ट्रिफिकेशनमुळे वंदे भारत सारख्या ट्रेन आज आमच्या शहरामध्ये येऊ शकलेल्या आहेत. आमच्या शहरामध्ये एवढं सुंदर कृषी विद्यापीठ आहे आणि आपल्याच मदतीमुळे ह्या परभणी जिल्ह्याला या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सुद्धा मिळालेलं आहे. भाऊ, आपण पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याच्या लेकीला या ठिकाणी जबाबदारी दिली आणि आपण मला नेहमी सांगतात आपल्याला विकासाच्या पुलाने या ठिकाणी जनतेला जोडायचंय. परंतु आतापर्यंत ह्या परभणी महानगरपालिकेमध्ये सर्वांनी, प्रस्थापितांनी खास करून आपल्या आपल्या सोयीचं राजकारण केलं आणि केवळ विकासाचं, राजकारणाचा विकास यांनी आतापर्यंत केला. पण खऱ्या अर्थाने परभणीच्या जनतेने ठरवलंय की आता विकासाचं राजकारण करायचंय आणि दिल्लीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये 2014 पासून ज्या ज्या योजना ह्या देशातल्या प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत येत आहे त्या योजनांचा लाभ ह्या शहरातील सर्व मंडळी घेतात आणि राज्यामध्ये देखील आपण मुख्यमंत्री म्हणून ज्या ज्या योजना या ठिकाणी आणताय त्या सर्व योजनांचे लाभार्थ्यांनी ठरवलेलं आहे की या विरोधकांच्याकडे कुठले मुद्दे नाहीयेत, काहीतरी खोटे नरेटिव्ह या ठिकाणी पसरवतात आणि जाती पातीची भिंत उभी करतात. पण या राज्याचे देवाभाऊ विकासाचा पूल बांधून जनतेला जुडलेले आहेत. ही जनतेने ठरवलेलं आहे की या महानगरपालिकेत आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहून आपला राहिलेला विकास पूर्ण करून घ्यायचा आहे. भाऊ, तुम्ही मला
या ठिकाणी पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिली आणि मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो की या शहरामध्येच जन्मलेली या जिल्ह्याची लेक म्हणून लहानपणापासून या शहरातच लहानाची मोठी झाली. तुमच्या आशीर्वादाने या जिल्ह्याच्या विकासाबरोबरच आमच्या महानगराचा विकास करण्याची सुद्धा संधी मला मिळाली. 1 वर्ष काम करत असताना आपल्यामुळे भाऊ आपण या ठिकाणी सर्वच आघाड्यांवरती महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यांचा विकास व्हावा हाच ध्यास आपण नेहमी घेतला. म्हणून 1 वर्षामध्ये आपण या ठिकाणी लाडक्या बहिणी ज्या बनवलेल्या आहेत त्या लाडक्या बहिणींना फक्त आता 1500 रुपयावर न ठेवता त्यांना लखपती दीदी बनवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत आणि 2 लाखच्या वर लखपती दीदी आमच्या जिल्ह्याच्या बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. भाऊ आपण 100 दिवसाचा कार्यक्रम दिला, 150 दिवसाचा कार्यक्रम दिला. आरोग्य राज्यमंत्री म्हणून काम करत असताना मला सांगायला आनंद होतो की राज्यामध्ये सर्वात सुंदर सेवा देणारं आमचं परभणी येथील सरकारी दवाखाने आहेत आणि तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने आरोग्याच्या सुविधा या ठिकाणी देत आहोत. आणखीन अनेक चांगल्या दर्जेदार आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि मला खात्री आहे की आपल्या मार्गदर्शनामध्ये माझ्या जिल्ह्यातल्या आणि खास करून माझ्या परभणी नगरातल्या परभणी शहरातल्या सर्व कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करू. जे आम्ही मागू ते आपण दिल्याशिवाय राहणार नाही. भाऊ दुर्दैवाने आमचं हे शहर हे विस्थापितांचं शहर झालेलं आहे. कारण की यापूर्वी ज्यांनी या ठिकाणी सत्ता भोगली त्यांनी कधी शहराचा विकासाचा विचार त्यांच्या मनामध्ये आला नाही. मोठ्या संख्येने आज तरुण रोजगाराच्या शोधामध्ये बाहेर जातात आणि शहरामध्ये देखील आज या ठिकाणी 10,000च्या वर कुटुंब रोजगाराच्या शोधामध्ये बाहेर गेलेले आहेत. परंतु आपल्याच मार्गदर्शनामुळे आणि आपल्या सहकार्यामुळे CIIT सारख्या या ठिकाणी आपण युनिट उभं करत आहोत. 16 महिन्यामध्ये ते टाटा कन्सल्टन्सीच्या माध्यमातून उभं राहणार आहे आणि त्याच्या माध्यमातून दरवर्षी 3,000 तरुणी नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे या ठिकाणी निर्माण करण्याचा आमचा मानस आहे. तुमचे परभणी जिल्ह्याच्या वतीने आणि खास करून परभणीकरांच्या वतीने आभार मानते भाऊ. कारण आपण जो उद्योन्मुख जिल्हा एमर्जिंग डिस्ट्रिक्टची या ठिकाणी एक योजना चालू केलेली आहे की जिल्ह्यामध्ये उद्योगधंदे वाढले पाहिजे आणि या ठिकाणी जिल्ह्यातील सुद्धा उद्योजक या मोठ्या संख्येने MIDC डेव्हलप झाल्या पाहिजे, उद्योग निर्मिती झाली पाहिजे, तरुणांमध्ये स्टार्टअपच्या कल्पना आल्या पाहिजे. यासाठी आमच्या जिल्ह्याची आपण दखल घेतली आणि उद्योन्मुख जिल्ह्यामध्ये आम्हाला स्थान दिलं. मला खात्री आहे तुम्ही परभणीकडे विशेष लक्ष देत जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट आमच्या जिल्ह्यामध्ये येईल यासाठी निश्चितच आम्हाला सहकार्य कराल आणि आमच्या जिल्ह्यातील तरुण आमच्या देवेंद्र फडणवीस स्टार्टअप योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी उद्योजक बनतील ह्यामध्ये मला निश्चित खात्री आहे. भाऊ आमचं शहर म्हणजे या ठिकाणी उघड्या नाल्या, रस्ते, धुळीचं साम्राज्य, अनेक ठिकाणी लाईटच्या तारा लोंबलेल्या आहेत. त्यासाठी सुद्धा केंद्र सरकार आणि आपण आमच्या शहरासाठी जो अंडरग्राऊंड ड्रेनेजच्यासाठी 408 कोटी रुपये आणि पाणी पुरवठ्यासाठी की दररोज पाणी मिळालं पाहिजे यासाठी वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी 157 कोटी रुपये दिलेले. त्याचे सुद्धा वर्क ऑर्डर लवकरच होतील आणि तेही काम पूर्ण होईल. आणि जुन्या गल्ल्यांमधून त्या टाकी अंडरग्राऊंड केबलिंगसाठी सुद्धा एक प्रस्ताव आम्ही सादर केलेला आहे, त्यालाही आपण मंजुरी द्याल याची खात्री मला आहे. आमच्या मध्यावती जे स्टेडियम आहे ते स्टेडियम पण पूर्ण मोडकळीस आलेलं आहे. त्याच्या सुद्धा नवीन उभारणीसाठी आम्ही 185 कोटीचा प्रस्ताव सादर केलेला आहे. तोही आमच्या जिल्ह्यातल्या खेळाडूंच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, तेही आपण मान्यता द्याल ही खात्री मला आहे. आमचं दुसरं एक आम्ही विद्यापीठामध्ये 25 एकर जागा घेऊन तिथेही नवीन एक क्रीडांगण प्रस्तावित केलेले आहे आणि स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडे आम्ही तोही प्रस्ताव पाठवलेला आहे. या ठिकाणी भाऊ आमच्या शहरामध्ये कॅनल 4ही बाजूनी आहे. खास करून प्रभाग 1, 10 आणि 15 मधल्या त्या ठिकाणी कॅनॉलच्या बाजूनी राहणाऱ्या नागरिकांना आपलं घर तुटतं की काय यासाठी इरिगेशन विभागाकडनं त्यांना काही नोटीस आलेल्या आहे. पण या ठिकाणी मी मुख्यमंत्री महोदयाच्या समोर आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते, सन्माननीय कोर्टाच्या आदेशानुसार आपल्या सर्वांच्या हक्काची घराची सोय आम्ही या शहरामध्ये करणार आहोत. घरकुलाचा लाभ 32,000 लोकांना या शहराच्या मिळालेला आहे. परंतु स्वतःच्या हक्काची जागा नसल्यामुळे ज्यांना घरकुल घेता आलं नाही त्यांना सुद्धा सुंदर स्वच्छ अशा कॉलन्या बनवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. एवढंच नाही, अनेक चांगल्या गोष्टी येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला करायच्या. काल प्रभाग 12 मधल्या रेल्वे आपल्या या ठिकाणी गेल्यामुळे अंडरपासची मागणी केलेली आहे, त्या सुद्धा आम्ही दखल घेतलेली आणि त्यासाठी सुद्धा येणाऱ्या दिवसांमध्ये काम करणार आहोत.
दुर्दैवानं भाऊ 2012 मध्ये आमची महानगरपालिका या ठिकाणी स्थापित झाली, परंतु महानगरपालिकेचा आकृतीबंध आराखडा सुद्धा अजून झालेला नाहीये. जीएसटीचे जी अनुदान आमचं अजून प्रलंबित आहे तेही मिळालेलं नाहीये. आणि या सगळ्या गोष्टी केवळ तुमच्यामुळे आम्हाला मिळू शकतात याची जाणीव या सर्व समोर बसलेल्या मतदार बंधू भगिनींना आहे. खऱ्या अर्थाने एक सुंदर, स्वच्छ, सुरक्षित, सुशिक्षित असं शहर फक्त देवाभाऊंच्या विचारांचंच होऊ शकतं, विचारांमुळेच होऊ शकतं. त्यांच्या दूरदृष्टी असलेल्या या ठिकाणी काम करण्याच्या पद्धतीमुळेच होऊ शकतो, हा विश्वास देखील आमच्या मतदार बंधू भगिनींना आहे. मला सांगायला अभिमान वाटतं भाऊ, आतापर्यंत दुर्दैवाने आमच्याकडे जे पालकमंत्री होऊन गेले त्यांनी केवळ टक्केवारीचं काम केलं आणि आपल्याही काही या ठिकाणी महायुतीच्या पक्षातल्या नेत्यांनी सुद्धा फक्त टक्केवारी करत जो पैसा आला तो कधी रस्त्यावरती दिसला नाही. एक ना एक रुपया या वर्षीच्या जिल्हा नियोजन समितीतला योग्य कामालाच लागेल याची दखल तुमच्या नेतृत्वामध्ये, तुमच्या मार्गदर्शनामध्ये मी घेतलेली आहे. आणि या शहरामधल्या सुद्धा कानाकोपऱ्यांमध्ये जिथे विकासाची कामं चालू आहेत ते केवळ तुम्ही या लेकीला पालकमंत्री बनवलं म्हणून आज 100 कोटीच्या वरती कामं या शहरामध्ये चालू आहेत. भाऊ, अनेक चांगली कामं आम्हाला या ठिकाणी करायची आहेत, कारण माझ्यासोबत अनेक जण या शहरामध्ये लहानाचे मोठे झाले, पण दुर्दैवाने पाहिजे तसा विकास या ठिकाणी होऊ शकलेला नाहीये. पण आज जनतेला या ठिकाणी पटलेलं आहे की पारदर्शक सरकार, गतिमान सरकार हे फक्त देवाभाऊंचं सरकार आहे. केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजी या ठिकाणी भरभरून निधी देण्यासाठी तयार आहेत. राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून सर्व समाजांना सोबत घेऊन सर्वांचा विकास करण्यासाठी काम करत आहे. आणि या ठिकाणी महानगरपालिकेत देखील भारतीय जनता पार्टीची सरकार आल्यानंतर विकास आपल्यापासून दूर राहणार नाही, ही खात्री आपल्या सर्वांना पटलेली आहे. म्हणून आज या सभेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना मी विचारते की येणाऱ्या आजपासून 15 तारखेला आपण आपल्या प्रभागातील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी प्रयत्न करणार आहात ना? आपल्याला आता सकारात्मक विषय घेऊन, सकारात्मक विषयांसाठी, सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने ह्या परभणीचा विकास करून घेण्यासाठीची ही लढाई आपण सर्वजण आमच्या सोबत लढणार आहात ना? प्रत्येकाने या ठिकाणी ठरवल्यानंतर मागच्यांनी काय केलं हे आपल्याला बघायचं नाही, पण ऊर्जावान आपलं नेतृत्व या ठिकाणी आपल्याला संबोधित करण्यासाठी आलंय. मी जास्त वेळ आपल्यामध्ये घेणार नाही, पण आज भाऊंच्या साक्षीने आपण सर्वजण विश्वास द्या की पहिल्यांदा भाजप ही महानगरपालिकेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढतेय आणि खऱ्या अर्थाने विकास आणि या शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकण्यासाठी या ठिकाणी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो आहोत. मला विश्वास द्या, भाऊंच्या समोर आम्हाला विश्वास द्या की आजपासून 15 तारखेपर्यंत आपण फक्त आणि फक्त आपल्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करू. आणि या ठिकाणी सर्व जमलेल्या लाडक्या बहिणींना सुद्धा मला विनंती करायची आहे. भाऊ, मला अनेक जण सांगतात आमचा सख्खा भाऊ पण जेवढी काळजी करत नाही तेवढं आमचा देवाभाऊ काळजी करतो दीदी. आणि आम्ही देवाभाऊंनी जे जे सांगतात ते आम्ही या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही. लखपती दिदी तर आमच्या 1 लाख या वर्षी बनणारच आहेत, कारण की देवाभाऊंनी सांगितले 1 करोड लखपती दिदी आपल्याला महाराष्ट्रात बनवायच्यात, सगळ्यात जास्ती आपल्या परभणीच्या असल्या पाहिजे. यासाठी मेघना दिदी कमी पडणार नाही. पण आजच्या ह्या सभेच्या माध्यमातून एवढीच विनंती करते की एकदा तुम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आपली सेवा करण्याची संधी द्या. यापुढे कुठेच आपल्याला निराश आम्ही होऊ देणार नाही. एवढंच बोलते, माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपल्या सर्वांचे लाडके राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना, आदरणीय देवाभाऊंना विनंती करतो की आपण सभेला संबोधित करावं. बोलो भारत माता की. एकमेव पक्षश्रेष्ठ, एकमेव तत्त्वनिष्ठ, एकमेव बलाधीष्ठ, भारताचे भविष्य. भारत माता की, भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. जय भवानी, जय भवानी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक
छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आपल्या या परभणी महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेल्या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि ज्यांनी अतिशय कमी काळामध्ये या जिल्ह्यामध्ये प्रचंड असा विकास निधी खेचून आणला, त्या मेघना दीदी बोर्डीकर, रामप्रसादजी बोर्डीकर, शिवाजीराव भरोसे, सुरेशजी भुमरे, प्रमोदजी वाकोडकर, डॉक्टर मीना परतानी, श्री राजेश देशमुख, श्री मोहन कुलकर्णी, श्री मिलिंद सावंत, श्री प्रताप देशमुख, श्री परमेश्वर कदम, श्री संतोष मुरकुटे, मंचावर उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी, या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आज मला अतिशय आनंद आहे की परभणीमध्ये आपल्या सर्वांमध्ये मी या ठिकाणी उपस्थित आहे. मेघना दीदी सांगत होत्या 2012 साली परभणीच्या नगरपालिकेची महानगरपालिका झाली. म्हणजे आता 13-14 वर्ष या ठिकाणी झाले आहेत. नगरपालिकेची महानगरपालिका झाली. त्या महानगरपालिकेमुळे अनेक नेत्यांचा विकास झाला, पण परभणी शहराचा विकास मात्र होऊ शकला नाही. परभणीचे लोक फार भोळे आहेत. आम्ही नेते मंडळी या ठिकाणी येतो आणि एक डायलॉग मारतो, जगात जर्मनी, भारतात परभणी. हा डायलॉग ऐकून तुम्ही टाळ्या वाजवता आणि घरी चालले जाता. पण कधी विचार केलाय, जगात जर्मनीने इतक्या मोठ्या प्रमाणात विकास केला, पण ज्या परभणीचा इतका उज्ज्वल इतिहास आहे, ज्या परभणीला एक मोठी परंपरा आहे, त्या परभणी शहराची आज नेमकी अवस्था काय आहे? याला आपण शहर म्हणतो कारण महानगरपालिका आहे, पण शहराच्या कुठल्या सोयी आपल्याला या महानगरपालिकेच्या क्षेत्रात पाहायला मिळतात, याचा देखील कुठेतरी विचार केला पाहिजे. खरं तर बंधू भगिनींनो, आपल्या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर 70 वर्ष एकच संकल्पना होती. ती चूक नव्हती, ती बरोबर होती. काय संकल्पना होती? भारत हा गावांमध्ये राहतो, गावाचा विकास म्हणजेच देशाचा विकास. पण जवळपास 70 वर्ष आमच्या राज्यकर्त्यांना या गोष्टीचा विसर पडला की भारतामध्ये शहरं देखील आहेत, त्या शहरातही लोक राहतात, त्यांच्याही सुखसोयींचा विचार करावा लागेल, शहरांचाही विकास आपल्याला करावा लागेल. राज्यकर्त्यांनी विचार केला नाही. परिणाम काय झाला? अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, मनोरंजन या सगळ्या गोष्टींकरता गावाकडनं लोक शहरामध्ये आले. शहराची लोकसंख्या वाढायला लागली. आलेल्या लोकांना राहायला जागा नव्हती, अतिक्रमण झाली, झोपडपट्ट्या झाला. ज्या बिचाराला जिथे मिळेल तिथे तो राहू लागला. त्यामुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत वस्त्या तयार झाल्या. लोकसंख्या वाढल्यामुळे पिण्याच्या पाण्याची कमतरता निर्माण झाली. 7 दिवसात पाणी, 5 दिवसात पाणी, 10 दिवसात पाणी, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी लोकांना पाणी मिळायला लागलं. इतकी लोकसंख्या वाढली तर नाल्या तयार झाल्या. त्या नालीतनं गटारीचं पाणी व्हायला लागलं. लोकांची विष्टेचं पाणी हे त्यातनं व्हायला लागलं. त्याची वास, त्याची दुर्गंधी, त्यात मच्छर, डास, त्यातनं रोगराई ही मोठ्या प्रमाणात या शहरांमध्ये पसरायला लागली. आणि दुर्दैवाने तेच पाणी
आमच्या विहिरीत जायला लागलं, आमच्या नाल्यांमध्ये, आमच्या नदीमध्ये, आमच्या तलावात जायला लागलं. पिण्याच्या पाण्याचे आमचे स्रोत हे मोठ्या प्रमाणात प्रदूषित होण्याची सुरुवात या शहरीकरणाच्या माध्यमातून झाली, कारण त्याचा विचारच कधी केला गेला नाही. घनकचरा इतक्या मोठ्या प्रमाणात तयार झाला, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग आपल्याला पाहायला मिळाले. आणि कचरा उचलला तर तो कुठेतरी नेऊन डंप करायचा, त्या ठिकाणी कचऱ्याचे डोंगर उभे करायचे, त्यातनं घाणेरडे गॅसेस तयार व्हायचे, त्या गॅसेसमधनं प्रदूषण तयार व्हायचं. अशा पद्धतीनं संपूर्ण शहरी जीवन हे कुठेतरी खराब व्हायला लागलं. 7 दशकानंतर बंधू भगिनींनो, या देशामध्ये मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि पहिल्यांदा देशाच्या मध्यवर्ती सरकारनं हा निर्णय केला की केवळ गावांचा विकास नाही, गावांसोबत शहरांचाही विकास करावा लागेल. शहरात राहणारा गरीब, शहरात राहणारा झोपडपट्टीवासी, शहरात राहणारा मध्यमवर्गीय, या प्रत्येकाला त्या ठिकाणी सोयी द्याव्या लागतील. आणि म्हणून भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा देशाच्या केंद्रीय सरकारने शहराच्या विकासाच्या योजना सुरू केल्या. हजारो कोटी रुपये हे शहराच्या विकासाकरता दिले. या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे, स्मार्ट सिटीची योजना, अमृत शहरांची योजना, स्वच्छ भारत शहरे योजना, प्रधानमंत्री आवास शहरी योजना, अशा अनेक योजना मोदीजींनी सुरू केल्या. आणि या योजनांच्या माध्यमातून शहरातल्या गरिबांना, शहरातल्या मध्यमवर्गीयांनाही चांगलं जीवन मिळालं पाहिजे, हा प्रयत्न सुरू केला. आज बघा, प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात गरिबांकरता, झोपडपट्टीवासियांकरता, बेघरांकरता मोदीजींनी घरं उपलब्ध करून दिले. घरं तर उपलब्ध झाले, पण आमच्या लक्षात आलं की लोकांजवळ जमिनीचे मालकी हक्काचे पट्टेच नाहीत. आणि मालकी नसल्यामुळे मोदीजींनी दिलेले घरं हे जनतेला मिळू शकत नाही. 2च महिन्यापूर्वी आपल्या सरकारने निर्णय घेतला, ज्या ठिकाणी झोपडपट्टी आहे, ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे, जो रहिवासी अतिक्रमण करून बसलेला आहे, त्या प्रत्येकाला त्याच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा हा आता आपलं सरकार त्या ठिकाणी देणार आहे. आणि केवळ मालकी हक्काचा पट्टा देऊन आपण थांबणार नाही, तर त्यांना घर बांधण्याकरता, पक्क मकान बांधण्याकरता त्या ठिकाणी आपण प्रधानमंत्री आवास योजनेतनं पैसे देखील देणार आहोत. आपला प्रयत्न आहे. आज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये मोदीजींनी 30 लाख घरं दिली आहेत. एकही कच्चं घर हे पुढच्या 2 वर्षात राहणार नाही. शहरामध्येही प्रत्येक गरीबाला पक्क घर देण्याकरता आता मोदीजींनी आपल्याला निधी पण दिलाय आणि आता जागेचे प्रश्न देखील सुटतायत. त्यामुळे आपला प्रयत्न आहे, पुढच्या 5 वर्षामध्ये माझ्या परभणी शहरात राहणारे गरीब, झोपडपट्टीवासी, अतिक्रमणधारक यांना जमिनीची मालकीही मिळाली पाहिजे आणि पक्क घरही मिळालं पाहिजे. आणि म्हणूनच आम्ही तुमच्या समोर मतं मागण्याकरता आलो. ते याकरता नाही की केवळ खुर्च्या तोडायच्या आहेत, तर सामान्य माणसाच्या जीवनामध्ये एक सकारात्मक परिवर्तन आपल्याला घडवायचं आहे. आज बघा, परभणी सारख्या शहरामध्ये भुयारी गटाराची योजना नव्हती. आमच्या मेघना दीदींच्या प्रयत्नातून, माननीय मोदी साहेबांच्या अमृतच्या योजनेमधनं आपल्या परभणी शहराला मोदीजींनी 409 कोटी रुपये या ठिकाणी दिले. 409 कोटी रुपयाची भुयारी गटाराची योजना. तुम्ही विचार करा, 10 वर्षापूर्वी 409 कोटी सोडा, 9 कोटी रुपये देखील परभणीला कोणी द्यायला तयार नव्हतं. पण मोदीजींच्या नेतृत्वात 409 कोटी रुपये त्या ठिकाणी दिले. आणि एवढंच नाही, तर आम्हाला हे माहिती आहे, परभणी सारख्या छोट्या महानगरपालिकेत जो 30% हिस्सा भरावा लागतो, तो भरण्याकरता पैसे नाहीत. आणि म्हणून राज्य सरकारच्या वतीनं मी हा निर्णय केला की ते 30% देखील राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही देऊ. त्यामुळे परभणी सारख्या शहरामध्ये या ठिकाणी आता निविदा प्रकाशित झाल्या आहेत.
आणि पुढच्या काळामध्ये या ठिकाणी नाल्यांमधनं गटारी वाहणार नाही, तर भुयारी गटारातनं त्या ठिकाणी मैला वाहील आणि तो मैला एसटीपी मध्ये जाईल. एसटीपी मध्ये त्याच्यावर प्रक्रिया होईल, त्यातला मैला बाजूला होईल, त्यातनं खत तयार होईल आणि मग जे शुद्ध केलेलं पाणी आहे तेच पाणी सोडण्यात येईल. आपल्या नदीमध्ये, नाल्यांमध्ये, विहिरीमध्ये जाणारं पाणी हे प्रदूषित पाणी नसेल, ते स्वच्छ पाणी असेल. अशा प्रकारची अमृतची योजना मोदीजींच्यामुळे आपल्या परभणी शहराला मिळाली. एवढंच नाही तर पाणी पुरवठ्याचा 157 कोटी रुपयाचा प्रकल्प पुन्हा एकदा मोदीजींच्या अमृत योजनेतनं आम्ही या परभणी शहराला दिलेला आहे. आम्ही तो दिवस पाहतोय की ज्या दिवशी परभणीच्या प्रत्येक घरामध्ये आमच्या माता भगिनींनी नळ उघडल्यानंतर शुद्ध पिण्याचं पाणी दर दिवशी येईल, अशा पद्धतीनं हे काम करतोय. इथेही मोदीजींनी जे पैसे दिले आहेत त्याच्या व्यतिरिक्त 30% पैसे हे आपल्या महानगरपालिकेला द्यायचे आहेत. तेही पैसे महानगरपालिकेकडे नाहीत, तेही राज्य सरकार या ठिकाणी देईल, हे सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. एवढंच नाही, एक काळ असा होता की कचरा म्हणजे आपल्या डोक्यावरची लायबिलिटी होती. कचरा म्हणजे त्या ठिकाणी आपल्यावरचं बर्डन होतं. पण आता स्वच्छ भारत योजनेने अशा प्रकारच्या आपल्याला टेक्नॉलॉजी दिल्या. आता कचरा आपल्यावरचं बर्डन नाही आहे, आता कचरा ही आपली संपत्ती झाली आहे. आता कचरा हा जमा करून त्याच्यावर आपण प्रक्रिया करतो. कचऱ्यापासून कोळशासारखे पेलेट तयार करतो, त्यातनं महानगरपालिकेला पैसा मिळतो आणि हे कचऱ्याचे पेलेट्स हे कोळसा म्हणून वीज निर्मिती कंपन्या विकत घेतात, त्यांना ते कंपल्सरी आहे. आता कचऱ्यापासून खतांचीही निर्मिती करतो आणि मोठ्या महानगरपालिकेमध्ये तर गेल्या 5-7-10 वर्षामध्ये आम्ही मोदीजींच्या योजनेतनं कचऱ्यापासून वीज निर्मिती देखील सुरू केलेली आहे. त्यामुळे आता कचरा हा महानगरपालिकेला त्या ठिकाणी फायदा देणार आहे. आपल्या परभणीला देखील घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्पाकरता 33 कोटी रुपये आपण दिलेले आहेत. 18 कोटीच्या निविदा निघाल्या आहेत, 15 कोटी पुन्हा मिळणार आहेत आणि त्या माध्यमातून परभणीला कचरा मुक्त करण्याचं काम हे मोदीजींच्या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण करणार आहोत. एवढंच नाही तर आता मोदीजींनी PM ई बस सेवेच्या अंतर्गत 14 कोटीचा प्रकल्प मंजूर केलाय. 40 बसेस हे आपल्या परभणीला या ठिकाणी मिळणार आहे. या इलेक्ट्रिक बसेस आहेत. या बसेसमुळे कोणतंही प्रदूषण होत नाही. अशा प्रकारच्या बसेस, अत्यंत आधुनिक बसेस या ठिकाणी आपल्या या परभणीमध्ये आणण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे. मला अतिशय आनंद आहे की आमच्या मेघना दिदींच्या नेतृत्वात आपण या परभणीला जे काही वैद्यकीय महाविद्यालय दिलं होतं त्याच्या रुग्णालयाने आमच्या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रात पहिला क्रमांक या ठिकाणी मिळवलेला आहे. हे पाहिल्यानंतर वाटतं जगात जर्मनी आणि महाराष्ट्रात परभणी असाच पहिला नंबर सगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला परभणीला द्यायचा आहे. आणि मी मेघना दिदींचं एका अजून गोष्टी करता या ठिकाणी अभिनंदन करेन की त्यांनी CIIT या ठिकाणी आणलं. टाटा ट्रस्टशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करार करून इनोव्हेशन आणि इन्क्युबेशनचं सेंटर हे आणलेलं आहे. 100 कोटी रुपये खर्च करून हे सेंटर तयार झाल्यानंतर दरवर्षी 3000 परभणीचे मुलं इथनं ट्रेनिंग घेऊन निघतील. त्यातला एकही बेरोजगार राहणार नाही. ते स्वतःही रोजगार मिळवतील आणि आपल्यासोबत अजून 10 लोकांना रोजगार देतील. अशा पद्धतीचं हे केंद्र या ठिकाणी आणण्याचं काम हे खऱ्या अर्थानं आपल्या मेघना दिदींनी केलाय. 125 कोटी रुपये याकरता आपण खर्च करतो. आज आपण परभणीला उदयोन्मुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये आणलेला आहे. एक नवीन योजना मी आणली. ज्या जिल्ह्यांमध्ये उद्योग कमी आहेत त्या जिल्ह्यांकरता आता एक वेगळं पॅकेज आम्ही तयार केलं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना तयार केल्या आहेत.
काही इन्सेंटिव्ह आम्ही तयार केले आहेत आणि आम्ही उद्योजकांना सांगतो की परभणी सारख्या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला इतर जिल्ह्यांपेक्षा जास्त फायदा हा मी परभणी सारख्या जिल्ह्यांमध्ये देऊ. त्या उदयोन्मुख जिल्ह्यामध्ये आता आपण परभणीला घातलेला आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी परभणीमध्ये उद्योग आणण्याचं काम आपण करू. आज डबल लाईनमुळे परभणीला वंदे भारत ट्रेन मिळाली आहे. जालना नांदेड मार्गामुळे समृद्धी महामार्गाशी तुम्हाला जोडलेला आहे. त्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात लॉजिस्टिकचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत. आमच्या मेघना दिदींनी सांगितलं की शहरामध्ये विजेच्या तारांचं असं जाळं आहे, कोणची तार कुठे जाते समजत नाही आणि कोणची तार कोणाच्या उरावर पडेल हेही लक्षात येत नाही. त्यामुळे मेघना दिदी काळजी करू नका, तुम्हीच ऊर्जा मंत्री आहे, ऊर्जा खातं तुमच्याकडेच आहे आणि मी मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला अधिकारही दिले आहेत. त्यामुळे तुम्हाला जे जे अंडरग्राऊंड करायचं आहे त्याची योजना तयार करा आणि या सगळ्या वाहिन्या तुम्ही अंडरग्राऊंड करून टाका, हे तुम्हाला या निमित्ताने निश्चितपणे मी सांगतो. आणि एवढंच नाही तर मला माहिती आहे जायकवाडीच्या कालव्याच्या लगतच्या लोकांना नोटिसेस आल्या आहेत. तुम्ही काळजी करू नका, त्याचाही मार्ग आम्ही काढून देऊ. कोणालाही बेघर करण्याचं काम या ठिकाणी आपण करत नाही. खरं म्हणजे परभणीला चांगल्या नाट्यगृहाची आपली मागणी आहे, ती पण आपण पूर्ण करणार आहोत. जवळपास 750 कोटी रुपयाचा रिंग रोड हा आपण मंजूर केलाय, पण त्याची गाडी जरा अडकलेली आहे. आता दीदी आणि मी गाडीला धक्का मारतो म्हणजे पुढच्या काळात हा रिंग रोड देखील निश्चितपणे या ठिकाणी आपण आणू. खरं तर मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, अनेक वर्ष परभणीकरांनी खूप लोकांना संधी दिली. त्यांनी संधीचं काय केलं मला माहिती नाही, पण तुम्ही बघा ज्या ज्या शहरामध्ये भारतीय जनता पक्षाला संधी मिळाली त्या शहराचा चेहरा आणि चित्र हे मी बदलून दाखवलंय. हे तुम्ही कुठल्याही शहरात जाऊन पहा, तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. खरं म्हणजे आज या ठिकाणी माझ्या लाडक्या बहिणी इतक्या मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस प्रचंड मोठं बहुमत या महाराष्ट्रात आम्हाला मिळालं, एकट्या भाजपच्या 137 जागा आल्या, तर लोक म्हणायला लागले आता भाजपला एवढ्या जागा मिळाल्या, आता पहिलं काम हे काय करणार, लखपती दीदी योजना बंद करणार. पण बहिणींनो 1 वर्ष झालं योजना बंद झाली नाही आणि जोपर्यंत तुमचा देवा भाऊ हा मुख्यमंत्री आहे तोपर्यंत योजना बंद होणार नाही. पण मी दीदींना सांगितलंय, दीदींनी मनावर घेतलंय, या ठिकाणी माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडक्या बहिणी ठेवायचं नाही आहे, माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवायचं आहे. महाराष्ट्रामध्ये 50 लाख लखपती दीदी झाल्या. दीदी आमच्या मेघना दीदींनी त्यात 1 लाख लखपती दीदी या परभणी जिल्ह्यातनं केले आहे. आता यावर्षी 1 कोटीपर्यंत आपण पोहोचणार आहोत. दीदी या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर या ठिकाणी आपला महापौर बसेल, त्याच्या बरोबर 1 वर्षांनी मी पाहायला येणार आहे आणि त्यावेळी मी केलेल्या कामांचा आढावा तर घेईलच, पण पहिला आढावा हा घेणार की माझ्या किती लाडक्या बहिणींना तुम्ही लखपती दीदी केलं याचा आढावा सगळ्यात पहिल्यांदा मी घेणार आहे. बंधू भगिनींनो, या परभणीच्या विकासाच्या आड जो येईल त्याला आई प्रभादेवीच्या आशीर्वादाने त्याच ठिकाणी नेस्तनाबूत केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे सांगण्याकरता मी आलो आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं प्रभावतीच्या या नगरीमध्ये माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, किती वर्ष आपण जुना इतिहास सांगणार आहोत, आता भविष्य तयार करण्याची वेळ आली आहे. इतिहासात जगणारे हे इतिहासातच मरून जातात. इतिहास लक्षात ठेवायचा असतो, इतिहासाचा सन्मान करायचा असतो, पण भविष्याचा मार्ग
हा आपल्याला कोरून काढायचा असतो. तो भविष्याचा मार्ग, परभणीच्या भविष्याचा मार्ग कोरण्याकरता या ठिकाणी मेघना दिदीच्या रूपामध्ये तुम्हाला पालकमंत्री इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा मी दिलेला आहे. त्या पालकमंत्र्याचे हात तुम्हाला मजबूत करावे लागतील. या परभणीमध्ये भाजपचा झेंडा तुम्ही लावा. 15 तारखेला कमळाची काळजी तुम्ही करा. त्यानंतर 16 तारखेपासून 5 वर्ष तुमची काळजी हा देवाभाऊ करेल, हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.